अलंकापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्पुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः, वैराग्ययुक्तं सुविचारवंतं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी। आता अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या चरण सानिध्यामध्ये वैराग्य शिरोमणी जगद्गुरू श्री संत तुकोबाराय महाराजांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य डॉक्टर महाराजांच्या अथक प्रयत्नाने परिश्रमाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तिरेवरती सुरू असलेला हा ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा महायज्ञ, आणि या महायज्ञातील एक प्रकारची ही पूर्णाहुती आहे। 18व्या अध्यायामध्ये ही पूर्णाहुती आहे, कारण 18व्या अध्यायाच्या नंतर ज्ञानेश्वरी संपली जाते। शके 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला। 18वा अध्याय म्हणजे एक या महायज्ञाची पूर्णाहुती आहे। हा अध्याय ज्ञानोबा या अध्यायाला कलशस्थानी असं म्हणतात। ही जी संपूर्ण गीता आहे ज्ञानेश्वरी आहे, या ज्ञानेश्वरीचा जो कळस आहे तो कळस म्हणजे प्रत्यक्ष 18वा अध्याय आहे। आपण मागं चिंतन आपलं झालेलं आहे। विश्वमाऊली ज्ञानोबा बोलतात या अध्यायाला मीच कळस म्हणतोय असं नाही, मी कळस याचे कारण आहे 18वा अध्याय म्हणे वाईला बादरायणे गीता प्रसादा। भगवान बादरायण म्हणजे भगवान वेदव्यास यांनीच या 18व्या अध्यायाला कळस म्हटलेला आहे। म्हणून हा 18वा अध्याय म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरीचा कळस आहे। आणि मंदिराचं काम जेव्हा कलश स्थापना होते तिथं कलश स्थापना झाल्यानंतर मंदिराचं काम पूर्णतेला पोहोचलेलं असतं। का मंदिराच्या कामा कळस परमगंगेसी सिंधू प्रवेश स्वर्ण शुद्धी कस सोळावा जैसा, कलश स्थापना झाली की त्याच्या पुढे काम नाही। तसं हा 18वा अध्याय म्हणजे कलशस्थानी आहे, कळसच आहे। किंबहुना ज्ञानोबा बोलतात हा 18वा अध्याय म्हणजे पूर्ण गीताच आहे। हा 18वा अध्याय नव्हे, एकाध्यायी गीताची आहे। जे वत्सची धिनो धोये ते वेळ कायसी। म्हणून पाठीमागे जो 17 पहिल्या अध्यायापासून 17 अध्यायापर्यंत जे चिंतन झालंय, जे आपण चिंतन केलं ते संपूर्ण चिंतन सारभूत रूपाने या 18व्या अध्यायामध्ये आलेलंच आहे। मागचं सर्व चिंतन सारभूताने आलेलं आहे। हा अध्याय 18वा अध्याय असल्यामुळे आणि यज्ञाची ही पूर्ण आहुती असल्यामुळे या चाललेल्या यज्ञामध्ये हे जे ब्रह्मरसाचं प्रगुण हे भोजन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाकरता केलं, पण आपल्याला सुद्धा त्या अर्जुनाच्या निमित्ताने प्राप्त झालं। हे आपलं मागचं काहीतरी पुण्य आहे। हो काजे तपे श्रोतयाची फळा आली, ज्ञानोबा बोलतात। एक प्रकारचं हे श्रोत्याचं तपच फलद्रूप झालेलं आहे या ज्ञानेश्वरीच्या चिंतनाच्या माध्यमातून। म्हणून आपलं मागचं काहीतरी पुण्य आहे। हे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे, की त्याची अवसरी पाहुणे पातलो आम्ही। तसं या यज्ञाच्या पूर्णाहुतीपर्यंत आपण पहिल्या दिवसापासून एकही पंगत सोडलेली नाही महाराज कुणी। याच्यात पंगत म्हणजे खालची पंगत नाही, तशा त्याही पंक्ती कुणीच सोडल्या नाही। नाश्त्यापासून ती रात्रीची शेवटची जी पंगत सार भाताची पंगत त्या पंक्तीपर्यंत कुणीच पंगत सोडली नाही। ती पंगत गौण आहे, ही पंगत मुख्य आहे। ब्रह्मरस करू भोजन पंगती, या पंगतीचा एकही पंगत म्हणण्याचा अर्थ असा आहे की एकही सत्र बहुतेक मला वाटतं या ठिकाणी जे या दीपावलीच्या महापर्वामध्ये उपस्थित आहेत सध्या कुणीच सोडलेलं नाहीये। एक सत्र सोडलं नाही हे म्हणणं सुद्धा माझं चुकीचं ठरेल। एक ओवी सुद्धा सुटलेली नाही काहींची। असे समोर माझ्या महापुरुष काही बसलेले की त्यांची एक ओवी सुद्धा सुटलेली नाहीये। हे अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला ब्रह्मरसाचं आस्वादन
प्राप्त झालेला आहे. आणि हा 18वा अध्याय म्हणजे संपूर्ण गीता आहे. या 18व्या अध्यायाची पूर्णाहुती म्हणजे मागचंच चिंतन या 18व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. ज्ञानोबा बोलतात पाठीमागे त्रिभिर्गुणमयर भावैरेभिस्सर्वमिदं जगत मोहितम नाभिजानाति मामेभि परमव्ययम. ही जी त्रिगुणात्मिका माया आहे ती माझीच या विश्वाच्या रूपाने प्रगट झालेली माया आहे अर्जुना, तू असं जाण. 3 गुणाने भरलेली. मग 17व्या अध्यायामध्ये त्या 3 गुणाचं वर्णन आलेलं आहे. श्रद्धा एकच आहे, तप एकच आहे, दान एकच आहे, आहार सुद्धा एकच आहे. पण त्या तपामध्ये, श्रद्धेमध्ये, दानामध्ये आणि आहारामध्ये जे 3 प्रकार पडले, ते जे 3 भेद पडले त्याचं कारण या 3 गुणामुळे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, या 3 गुणामुळे हे भेद पडले गेलेले आहेत. एकच श्रद्धा आहे पण त्या एकाच श्रद्धेमध्ये सत्वगुणी श्रद्धा, रजोगुणी श्रद्धा आणि तमोगुणी श्रद्धा असे 3 प्रकार पडले. आहार एकच आहे पण त्या एकाच आहारामध्ये सत्वगुणी आहार, सात्विक आहार, राजस आहार, तामस आहार, तसंच यज्ञाचा आहे, सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ. तसंच दानाचा आहे, सात्विक दान, राजस दान आणि तमोगुणी ज्ञान. तोच विषय या ठिकाणी थोडा आलेला आहे. माऊली म्हणतात हे जसं या एकाच आहारामध्ये, एकाच श्रद्धेमध्ये, एकाच तपामध्ये हे 3 प्रकार या 3 गुणामुळे जसे पडले तसं हे ज्ञान एकच आहे, कर्म एकच आहे आणि तो कर्म करणारा कर्ता सुद्धा एकच आहे. पण या तिघामध्ये जे 3 प्रकार पडले ते 3 गुणामुळे पडलेले आहेत. ते चिंतन प्रस्तुत श्लोकातून भगवान सांगतात, ज्ञानोबा सांगतात. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिदैव गुण भेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. अध्याय 18वा श्लोक क्रमांक 19, ओवी क्रमांक 517. परी सांगितले जे ज्ञान कर्म करता हन ते तिन्ही ठाई भिन्न गुणी आती. अर्जुना, मी जे तुला ज्ञान सांगितलेलं आहे, जे कर्म आणि कर्ता सांगितलेले आहेत, या तिघामध्ये 3 प्रकार जे पडलेले आहेत ते 3 गुणामुळे 3 भेद निर्माण झाले. वास्तविक पाहता ज्ञान एक आहे, कर्म एक आहे, कर्ता एक आहे, पण 3 गुणामुळे याच्यात भेद निर्माण झाला असं भगवान अर्जुनाला सांगतात. म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया पाते जो नये धनंजया, जे दोन्ही बांधते सोडावया एकची प्रौढे. ज्ञान, कर्म आणि कर्ता हे जे 3 गुणाने 3 प्रकार यांचे पडलेले आहेत. पण अर्जुना, जे रजोगुणी ज्ञान आहे, सत्वगुणी ज्ञान आहे, रजोगुणी कर्म आहे, सत्वगुणी कर्म आहे आणि रजोगुणी सत्वगुणी कर्ता आहे, या दोघावर मात्र तू विश्वास ठेवू नको. म्हणजे रजोगुणी ज्ञान आणि सत्वगुणी जे ज्ञान आहे याच्यावर तू विश्वास अजिबात ठेवू नको. का ठेवू नको? कारण हे 2 गुण जीवाला बांधणारे आहेत, हे 2 गुण जीवाला बंदिस्त करणारे आहेत. आणि जे सत्वगुणी ज्ञान आहे, सत्वगुणाने आवृत्त जे ज्ञान आहे, ते सत्वगुण संपन्न जे ज्ञान आहे ना, ते सत्वगुणी ज्ञान जीवाला बंधनातून, या प्रपंचाच्या प्रकृतीच्या बंधनातून सोडवणारा आहे. म्हणून एकच ते समर्थ या बंधनातून सोडवायला. ते सात्विक ठाववे होय तो गुणभेद सांगो पाहे, जो सांख्य शास्त्री आहे उवाईला. जे सात्विक ज्ञान या प्रपंचाच्या, या अज्ञानाच्या बंधनातून सोडवणारा आहे, तो गुणाचा भेद जो सांख्यशास्त्रामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. ज्या सात्विक ज्ञानाचं सांख्यशास्त्रामध्ये किंवा गुणभेदाचं सांख्यशास्त्रामध्ये विस्ताराने वर्णन आलेलं आहे, ते वर्णन तुला मी सांगतो. अर्जुन म्हणाला असेल की देवा, ते सांख्यशास्त्र म्हणजे काय? भगवान सांगतात ते सांख्यशास्त्र म्हणजे काय? ऐक अर्जुना, जे विचार क्षीर समुद्र स्वबोध कुमुदिनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांगण. अर्जुना, हे सांख्यशास्त्र म्हणजे एक प्रकारचा विचाराचा क्षीरसमुद्र आहे. क्षीरसमुद्र म्हणजे दुधाचा सागर आहे. हे सांख्यशास्त्र म्हणजे अर्जुना स्वबोध कुमुदिनी चंद्र आहे. आत्मबोध रूपी कमलिनीला विकसित करणारा चंद्र आहे. आणि ज्ञानरूपी डोळसाचा नरेंद्र म्हणजे राजा आहे. की प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली दिवो रजनी, ये निवडिता त्रिभुवनी मार्तंडजे. हे सांख्यशास्त्र एवढं श्रेष्ठ आहे अर्जुना. प्रकृती आणि पुरुष, माया आणि ईश्वर, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, जड आणि चेतन यांचं जे ऐक्य झालेलं आहे, म्हणजे यांचा जो अन्योन्याध्यास झालेला आहे, तो अन्योन्याध्यास म्हणजे यांचं पृथक्करण करणारं एक प्रकारचं, जसं दिवस आणि रात्र
सूर्य उगवल्या, सूर्याचा उदय झाला म्हणजे आपण त्याला दिवस म्हणतो, आणि सूर्याचा अस्त झाला म्हणजे त्याला आपण रात्र म्हणतो. वास्तविक पाहता सूर्याच्या दृष्टीने त्याला दिवसही नाही आणि रात्रही नाही, पण सूर्याच्या उदयामुळे रात्रीचंही ज्ञान होतं आणि दिवसाचंही जसं ज्ञान होतं तसं हे शुद्ध सात्विक ज्ञान ज्याच्या अंतःकरणामध्ये उत्कर्षाला पावलेलं आहे, अर्थात या सांख्यशास्त्रामध्ये ज्या ज्ञानाचं वर्णन आलेलं आहे तो शुद्ध सात्विक ज्ञान ज्याच्या अंतःकरणामध्ये उदयाला आलेला आहे, ते ज्ञान उदयाला आल्यानंतर ही प्रकृती आहे, हा संपूर्ण संसार जो दिसणारा आहे, जड संसार हा मिथ्या आहे, आणि या संसाराला, या प्रकृतीला आधारभूत असलेले जे तत्व आहे ते परमतत्व सच्चित आनंद घन परमात्मा, तो परमात्मा सत्य आहे. अशा प्रकारचं जे ज्ञान करून देतं ते सांख्यशास्त्र. या त्रिभुवनामध्ये एक प्रकारचा मार्तंड म्हणजे सूर्यच आहे. जेथ अपारा मोहराशी उमाने घेऊनी परेशी सुरवाडीजे. अर्जुना, ते सांख्यशास्त्र म्हणजे एक प्रकारचं 24 तत्वांना जेथं अपारा मोहराशी, हा जो दिसणारा प्रपंच आहे म्हणजे एक प्रकारची मोहाची रास आहे, अपार मोहाची रास आहे. रास त्याला म्हणतात. जे राशीतलं धान्य किती आहे हे सांगता येत नाही, त्यालाच रास म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये राशीतलं धान्य मोजायचं एक मापन ठरलेलं होतं, शेर म्हणतात त्याला, शेर, आदली, पायली, असं ते मापन होतं. तसं हा संपूर्ण प्रपंच, मायाकृत प्रपंच जो दिसणारा आहे ती एक प्रकारची मोहाची रास आहे. आणि या मोहाच्या राशीचं मापन करण्याचं माप म्हणजे या 24 तत्व, या प्रपंचाचं मापन, या राशीचं मापन ज्या तत्वाने केलेलं आहे ते सांख्यशास्त्रामध्ये 24 तत्व आलेले आहेत. कोणची 24 तत्व? पंचतन मात्रा, पंचभूते, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, प्रकृती, महत्त्व, अहंकार आणि मन, ह्या 24 तत्वाने याचं मापन केलेलं आहे असं भगवान अर्जुनाला सांगतात. तत्वाच्या मापी 24 उमाने घेऊन, उमाने म्हणजे मापन करणं, त्याचं मापन केलेलं आहे, आणि त्याचं मापन करून जो सुखरूप असणारा परमात्मा आहे त्या परमात्मेशी या जीवाला एकरूप केलेलं आहे, सुखी केलेलं आहे या सांख्यशास्त्राने. अर्जुना, ती सांख्यशास्त्र पडे जयाचे स्तोत्र तो भेदचरित. अर्जुना, ते सांख्यशास्त्र आहे कोणतं की ज्या सांख्यशास्त्रामध्ये या गुणाचा भेद, या गुणाचं वर्णन आलेलं आहे, या गुणाच्या भेदाचं चरित्र सांख्यशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ओवी क्रमांक 519 ते ओवी क्रमांक 523 इथपर्यंत सांख्यशास्त्राचं वर्णन आलेलं आहे. भगवान सांगतात, अर्जुना, ते सांख्यशास्त्र आहे की ज्या सांख्यशास्त्राने 3 प्रकारच्या गुणाचं वर्णन, त्यांच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे, असं ते सांख्यशास्त्र आहे. जे आपुलेनी अंगिकेन त्रिविधपणाचे, ते 3 गुण की ज्या 3 गुणाचं वर्णन सांख्यशास्त्रामध्ये केलेलं आहे, असे जे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, त्यांचं एवढं सामर्थ्य, एवढी शक्ती त्यांची, आपल्या या त्रिविधपणाच्या शिक्क्याने जे जे दृश्य पदार्थ आहेत त्या प्रत्येक दृश्य पदार्थावर आपला हा त्रिगुणाचा शिक्का या 3 गुणांनी, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, या 3 गुणांनी मारलेला आहे, आणि त्यांनी त्या 3 गुणांनी आपल्या अंकित सर्व जगत केलेलं आहे. एवं सत्वरजतम तिहीची एवढे असे महिमा, जे त्रैविध्यादे ब्रह्मा अंतिकृमी. अर्जुना, हे जे 3 गुण आहेत ना, ते 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, त्यांचा एवढा महिमा आहे. आपल्याला फक्त संतांचा आणि देवाचाच महिमा माहिती आहे, पण यांचा, या गुणाचा महिमा माहिती नाही. पण या गुणाचा सुद्धा महिमा आहे महाराज. काय महिमा आहे? भगवान सांगतात, एवढं यांचं महत्व भावा, हा महिमा, एवढं मोठेपण आहे त्यांचं, एवढं सामर्थ्य आहे, जे त्रैविध्य, आदी ब्रह्मा आणि अंतिकृमी, म्हणजे हे 3 गुण ब्रह्मदेवापासून ते कृमी कीटकापर्यंत मधले जेवढे जीव आहेत, चराचर जेवढी प्रकृती आहे, त्या प्रत्येक पदार्थाच्या मागे, त्यांच्या प्रत्येक पदार्थावर यांचा प्रभाव आहे. म्हणजे या 3 गुणामध्ये संपूर्ण जगत आहे. मी श्लोक बोलून गेलो किंवा ज्ञानोबारांची ओवी 17व्या अध्यायामध्ये, ते प्राणेत्व स्वभावे अनादि माया प्रभावे त्रिगुणाचेची आघवे वळेले आहाती. संपूर्ण जग स्वभावताच या 3 गुणाने संपन्न आहे.
मग हे 3 गुण, या 3 गुणाने कोणाला सोडलेलं नाहीये. वास्तविक पाहता देव एक आहे का 2 आहे? एको देव सर्व भूतेषु गूढः, एकच परमात्मा आहे. देव एकच आहे. सर्व विश्वामध्ये चराचरामध्ये व्यापून असलेले जे तत्व आहे ते एकच आहे. पण त्या एका देवामध्ये सुद्धा एका देवाचे 3 भेद केले. कुणी केले? गुणी देवा त्रयी लाविली, गुणी लोकी त्रिपुटी पाडिली, चतुर्वर्णा घातिली शिलानी उळगे. 3 भेद पाडले. म्हणजे एका देवाचे 3 देव केले. कुणी? या गुणांनी केले. या जगाची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव आहे. या जगाचं पालन करणारा भगवान महाविष्णू आहेत. आणि या जगाचा संहार म्हणजे लय जिथं होतो, संहार म्हणजे प्रलय जे करणारे जी देवता आहे ते भगवान शंकर जे आहेत. या जगाची उत्पत्ती करणारी जी देवता आहे भगवान ब्रह्मदेव ही रजोगुणी आहे. या जगाचं पालन करणारी जी देवता आहे भगवान महाविष्णू ही सत्वगुणी देवता आहे. आणि या जगाचा संहार करणारी जी देवता आहे भगवान शंकरजी ही तमोगुणी देवता आहे. मग या गुणाचा महिमा किती मोठा आहे, यांचं सामर्थ्य किती मोठं याचा विचार करा की ब्रह्मदेवापासून ते किडामुंगीपर्यंत सगळे जीव यांच्या अंकीन आहे, या 3 गुणाच्या अधीन आहेत असं ज्ञानोबा सांगतात. परी विश्वेची आगवे मांदी, विश्वीची आगवी मांदी म्हणजे या जगातला सर्व समुदाय, जेवढे पदार्थ आहेत दृश्य अदृश्य, जेवढे जड पदार्थ आहेत त्या पदार्थामध्ये भेद जे पडलेले आहेत, म्हणजे किंवा जे ज्ञान आहे, ज्या ज्ञानाने भेद पडलेले आहेत ते ज्ञान सुद्धा अर्जुना 3 प्रकारचं आहे. त्यातलं जे ज्ञान सात्विक ज्ञान आहे ते सात्विक ज्ञान मी तुला सांगतो ते ऐक. जे दिठी जरी चोख किजे तरी भलते ही चोख सुजे, सर्वै शुद्ध. जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कशी दृष्टी प्राप्त होते, सात्विक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, सात्विक ज्ञानाचा उदय ज्ञान अंतःकरणामध्ये झाल्यानंतर काय आपली दृष्टी होते, आपली मानसिकता कशी होते याचं उत्तर ज्ञानोबा देतात. त्याच्याकरता अगोदर उदाहरण दिलेलं आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी, दृष्टी सृष्टीवाद आहे या ठिकाणी. दृष्टी जशी असेल तशी आपल्याला सृष्टी दिसेल. भगवान परमात्म्याने निर्माण केलेल्या पदार्थामध्ये आपण बदल करू शकत नाही, काहीच बदल करू शकत नाही त्याच्यामध्ये. पण आपल्या दृष्टीमध्ये मात्र नक्कीच आपण साधनेच्या द्वारा, भक्तीच्या द्वारा आणि ज्ञानाच्या द्वारा, संत महापुरुषांच्या कृपेच्या द्वारा आपण बदल करू शकतो. पदार्थामध्ये बदल करण्याचं सामर्थ्य आपल्यात नक्कीच नाहीये, पण दृष्टीमध्ये आहे. त्या दृष्टीमध्ये जो पदार्थ आहे तो जर आपल्याला बदलावा, अनुकूल व्हावा असा वाटत असेल तर अगोदर आपली दृष्टी बदलली पाहिजे. दृष्टी बदलणं आपल्या हातात आहे. दृष्टी जर शुद्ध असेल तर या जगातला अशुद्ध असलेला पदार्थ सुद्धा आपल्याला शुद्ध दिसेल, पवित्र दिसेल. आणि आपली दृष्टी जर अशुद्ध असेल तर या जगातला पवित्र शुद्ध असलेला पदार्थ सुद्धा आपल्याला अशुद्धच दिसेल, अपवित्रच दिसेल. महाभारतामध्ये एकदा सभा होती आणि त्या सभेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाला म्हणाले, दुर्योधना, ही जी सभा भरलेली आहे या सभेमध्ये सत्पुरुष कोण आहेत, म्हणजे सात्विक गुणाचे महात्म्य कोण आहेत, याच्या संत कोण आहेत, सज्जन कोण आहेत. दुर्योधनाने पाहिलं आणि भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, देवा, यात एकही सज्जन नाही म्हणे, एकही सज्जन नाही. वास्तविक पाहता त्या सभेमध्ये पितामह भीष्म आहेत, आचार्य द्रोण आहेत, कृपाचार्य आहेत, 5 पांडव आहेत, धर्मराज आहेत. हे महात्मेत महाराज महापुरुष आहेत. पण ते असताना सुद्धा दुर्योधन म्हणतोय की देवा, यात एकही सज्जन नाही, सगळे दुर्जन आहेत. सज्जन असताना दुर्योधनाला दुर्जन सगळे दिसू लागले. पितामह भीष्म हे सज्जन साधू पुरुष आहेत, तरी सुद्धा दुर्योधनाला ते दुष्ट दिसतात. त्याचं कारण काय? त्याची दृष्टीच दुष्ट आहे, दृष्टी मलिन आहे, दृष्टी अपवित्र आहे. थोड्या वेळाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने धर्मराजाला विचारलं, धर्मराजा, या सभेमध्ये दुर्जन कोण आहे मला सांग बरं. धर्मराजाने सांगितलं, देवा, काय असं बोलता तुम्ही? अहो, या सभेमध्ये एकही दुर्जन नाही, एकही दुर्जन नाही. दुर्योधन तिथंच होता, त्याच सभेमध्ये होता. दुःशासन तिथंच होता. वास्तविक पाहता शास्त्रदृष्टीने, धर्मदृष्टीने दुर्योधन आणि दुःशासन हे दुर्जन आहेत का सज्जन आहेत? दुर्जन आहेत ना. ते भर सभेमध्ये एका अबला स्त्रीचं वस्त्र हरण करणारे त्याला सज्जन म्हणता कसं तुम्ही? दुर्जन आहेत ते. पण धर्मराज दुर्योधनाला सुद्धा कधी दुर्योधन म्हणाले नाही.
दुर्योधनाला सुयोधन म्हणायचे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा धर्मराजाला म्हणतात, अरे धर्मा, हा दुर्योधन आहे ना दुष्ट? नाही देवा, तो सुयोधन सुद्धा सज्जनच आहे, त्याची ती प्रकृती आहे. आपला बोलण्याचा मुद्दा इथं आहे की दृष्टी जर आपली शुद्ध असेल तर या जगातलं अशुद्ध असलेलं आपल्याला शुद्ध दिसेल, आणि दृष्टी जर अशुद्ध असेल तर मग मुख देखून विरक्ताचे सचेल करी, असेही माणसं आहेत महाराज. विरक्त पुरुष हा शुद्धच असतो, पण असे काही माणसं आहेत की त्याचं मुख पाहिल्याबरोबर सचेल स्नान करणाऱ्या व्यक्ती आपल्या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या. ज्ञानोबराय काय महाराज शुद्ध नाहीत का? ज्ञानोबराय, ज्ञानोबराय तो मूर्तिमंत, कैवल्याचा पुतळा, प्रगटला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायचा स्पर्श इंद्रायणीला झाल्यानंतर अपवित्र आपल्यासारख्या पापी पुरुषांनी त्या स्नान करून आपलं पाप इंद्रायणी जर प्रविष्ट झाले असेल तर ज्ञानोबारायचा स्पर्श झाल्यानंतर इंद्रायणीला पावित्र्य करण्याची ताकद ज्ञानोबारायच्या स्पर्शामध्ये आहे. त्या ज्ञानोबारायांचा फक्त सावली जर त्या काळामध्ये व्यक्तीच्या अंगावर पडली तर सचैल स्नान करण्याची पद्धत त्या काळामध्ये होती. नुसती सावली, स्पर्शही झाला नाही, सावली जरी पडली तर महाराज शेंडी सगळं बुडायचे इंद्रायणीमध्ये. मुख देखून विरक्ताचे सचैल करे, का? दृष्टीच तशी आहे. दृष्टी जर आपली अशुद्ध असेल तर शुद्ध असलेला आपल्याला अशुद्ध दिसेल, अपवित्र दिसेल, आणि दृष्टी जर शुद्ध असेल तर आपल्याला या जगात अशुद्ध काहीच दिसणार नाही, अशुद्ध असलेलं सगळं शुद्ध दिसेल. म्हणून दिठी जरी चोख किजे तर आघवेची चोख सुजे. तसं अर्जुना, हे शुद्ध सात्विक ज्ञान ज्याच्या हृदयामध्ये प्रगट झालेलं आहे, त्या शुद्ध सात्विक ज्ञानाच्या योगाने या जगामध्ये सगळं शुद्धच दिसतं महाराज त्याला. अर्थात शुद्ध असलेला, पवित्र असलेला तो परमात्माच सगळ्या वस्तूमध्ये त्याला दिसतो. पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानाम यो व्ययः पिता. पवित्र असलेला परमात्माच त्याला दिसतो. बाकी सगळं जे अपवित्र वरचं हे जे त्रिगुणात्मिका माया आहे, ती माया त्याच्या दृष्टीला गोचर होत नाही. पण केव्हा? जेव्हा हे शुद्ध सात्विक ज्ञान अंतःकरणामध्ये उदयाला येईल तेव्हा. म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगो दे अवधान, कैवल्य गुणनिधान. असं जे सात्विक ज्ञान आहे अर्जुना, की जे ज्या ज्ञानाचा उदय झाल्यानंतर सर्वत्र चराचरामध्ये परमात्म्याचं, शुद्ध परमात्म्याचीच अनुभूती त्या मुमुक्षुला, त्या जिज्ञासूला, त्या महापुरुषाला येते. असं सात्विक ज्ञान मी तुला सांगतो, पण तू अवधान दे, म्हणजे लक्ष दे. ते सात्विक असं कोण म्हणते झाले? असं सात्विक ज्ञान त्याचा उत्कर्ष मनामध्ये झाल्यानंतर ज्याला परमात्म्याचीच अनुभूती सर्वत्र येते. अर्जुना, ते सात्विक ज्ञान मी तुला सांगतो, आता सांगो. ते सात्विक ज्ञान तुला सांगतो, दे अवधान, तू माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. असं कैवल्य गुणनिधान श्रीकृष्ण म्हणे. कैवल्यरूपी ठेवा, किंबहुना ऐका यशश्री अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. गुणांचा साठा, कैवल्याचा म्हणजे मोक्षाचा साठा असलेले श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणाले, सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते. सात्विक ज्ञानाचं लक्षण सांगण्याकरता भगवान परमात्मा प्रवृत्त झाले. ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. माऊली म्हणतात, ते सात्विक ज्ञान आहे. ते सात्विक ज्ञान पुढे जे सात्विक ज्ञान आहे ते आहे की जे ज्ञान, सात्विक ज्ञान चोखडे, ते चोख शुद्ध असलेलं सात्विक ज्ञान आहे की ज्याचा उदय झाल्यानंतर जयाच्या उदयी ज्ञेयबुडे ज्ञाते निशी. ज्याचा उदय झाल्यानंतर जे ज्ञान आपल्याला सात्विक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञातेनिशी ज्ञेय बुडे, त्रिपुटीचा बाध होतो. म्हणजे आपल्याला आपली स्वरूपता, सच्चित आनंद अशा प्रकारची अनुभूती आपल्याला येते. ते सात्विक ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ते सात्विक ज्ञान आहे. हे सात्विक ज्ञान सांगण्याकरता, ते सात्विक ज्ञान कसं आहे याकरता ज्ञानोबाराय पुढे उदाहरण देतात. जैसा सूर्य न देखे अंधारे, सरिता नेणी जती सागरे, कवळिल्या न धरे आत्म. अर्जुना, जसा सूर्याला अंधार माहिती नाही, सूर्य अंधारा लागी रिहो का भलती सुरंगी, परी तो तयाच्या भागी नाहीची जैसा. किंवा का रात्रीच्या उदरात परमपूज्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय मृदंग महर्षी आमचे वैद्यबाबा म्हणायचे, दिवसा अंधार नाही असं तुम्हाला वाटतंय का? दिवसा सुद्धा अंधार आहे. कुठं? चला लोणावळ्याच्या खंडाळ्याच्या घाटामध्ये आपण प्रवास करतो रेल्वेचा, अनेक बोगदे तिथं. मग त्या बोगद्यामध्ये दिवसा सुद्धा मला जेवढा गडद अंधार असतो, आपण जर बॅटरी वगैरे काही नेली नाही तर आपल्याला रस्ता दिसणार नाही पुढं.
त्या रेल्वेला फोकस लावून चालावं लागतं, तेव्हा तिला पुढचा रस्ता दिसतो. एवढा अंधार आहे. सूर्याला एक जणाने धरलं, सूर्य महाराज अंधार आहे म्हणजे दिवसा अंधार कुठे यावं. वास्तविक पाहता सूर्याला दिवसही माहीत नाही, रात्री माहीत नाही. हाताला धरलं, सूर्याच्या हाताला धरलं आणि खंडाळ्याच्या घाटामध्ये त्या बोगद्यात घेऊन गेला एक जण, आणि सूर्याची आणि अंधाराची तिथं भेट झाली. याला अंधार म्हणतात का? खरंय काही बोलणं? सूर्य अंधारा लागी रिगो का भलते सुरंगी, कुठे किंवा रात्रीच्या उदरात, रात्रीच्या पोटात जरी सूर्य शिरला, ज्ञानोबाराची वर्णन करण्याची हातोटी एक प्रकारची, तरी सूर्याला अंधार जसा गोचर होत नाही, किंवा जैशी पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी चालू सध्या, की तियेची दिशा काळी काळेमा नाही. सूर्य उदयाला आल्याबरोबर बराच त्याला अंधार दिसतच नाही. म्हणून जैसा सूर्य न देखे अंधारे, सूर्याला जसा अंधार माहिती नाही. सरिता नेनिजती सागरे, सागराला सांगितलं का हो एवढी मोठी नदी तुम्हाला येऊन मिळते, ती नदी माहित नाही का कोणती? गोदावरी नदी किंवा गंगा यमुना सरस्वती. सूर्य म्हटलं कोणती नदी, कोणती गंगा? जसं त्या समुद्राला त्या सरितेचं आपल्याला येऊन कधी प्राप्त झाली याची कसलीही खबर नाही. किंवा कवळिली न धरे आत्मछाया, किंवा आपलीच छाया, आपलीच सावली जर तिला आलिंगन द्यायचं ठरलं किंवा धरायचं ठरलं तर ती जशी धरल्या जाऊ शकत नाही, तसं अर्जुना तया परी जया ज्ञाना शिवादी तृणावसाना भूत भक्ती भिन्ना नाडळती ना. त्या प्रकारे अर्जुना हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर शिवादी तृणावसाना, भगवान शंकरापासून ते गवताच्या काडीपर्यंत जेवढे भूत, वेगळे वेगळे भूत म्हणजे वेगवेगळे प्राणी मात्र आपल्याला प्रतीतीला येतात, ते प्राणी मात्र प्रतीतीला म्हणजे त्यांच्यात भेद द्वैत न दिसता एक प्रकारचं अद्वैत तत्व असलेलं ब्रह्मतत्व, ते तत्वच सगळं भगवान शंकरापासून ते गवतापर्यंत सगळ्या पदार्थामध्ये, सगळ्या जीवामध्ये त्या परमात्म्याचं दर्शन होतं. 5व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय बोलले, तद्बुद्धय तदात्मानस तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्तीम ज्ञान निर्धूत कल्मषाः. बुद्धिनिष्ठे आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान बले जयाच्या हृदया विषत आले तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही एक आपणपेची जैसे ते देखती ज्ञाने तैसे. एक आपणपेची जैसे ते देखती ज्ञाने तैसे. जाऊ द्या, पुढे एक ओवी आहे. नातरी अंधकाराची वाणी जैसा सूर्याने देख स्वप्नी कहा. नातरी अंधकाराची वाणी, शेवटची ओवी सांगतो तुम्हाला. जैसा सूर्य न देखी स्वप्नी का अमृत नायिकाने मृत्यू कथा, हे आतो संताप कैसा चंद्र नस्मरे जैसा भूती भेद नेनती तैसा ज्ञानी येते. ते ज्ञानी आहे की ज्यांच्या अंतःकरणामध्ये हे सात्विक ज्ञान उदयाला आलेलं आहे, ते ज्ञानी भूतामध्ये भेद म्हणजे द्वैतामध्ये अद्वैतच पाहतात, ते द्वैत पाहत नाही. मग शुनीचैव विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव स्वपाकेचे पंडित हा समदर्शन हा, या श्लोकावरचे वय आपल्याला माहिती आहेत. म्हणजे संपूर्ण भेदरूप दिसणारा जो प्रपंच आहे अज्ञानावस्थेमध्ये, तो भेदरूप प्रपंच भेदरूपाने न प्रतीतीला येता एक प्रकारे त्या ज्ञानामुळे अभेदच म्हणजे परमात्म्याचाच अनुभव त्यांना भगवान शंकरापासून ते गवतापर्यंत जेवढ्या वस्तू आहेत त्या ज्ञानामुळे परमात्म्याचा त्यांना अनुभव येतो. जैसे हाती चित्र पाहता होय पाणी मिटत होता, का चेवणी स्वप्न येता जैसे होय. कशाप्रमाणे जसं हाताने चित्र पाहिलं, हाताने चित्र पाहू शकत नाही, हाती चित्र पाहता जैसे होय, किंवा पाणी मीठ धुता जैसे होय, शिवून स्वप्न येता जैसे होय. हाताने चित्र पाहिल्यानंतर जसं होतं, पाण्यामध्ये मीठ धुतल्यानंतर जसं होतं, जागं झाल्यानंतर स्वप्न पाहायचा प्रयत्न केल्यानंतर जसं होतं, लवणाची कुंजरी सुधल्या लवण सागरी होयची ना माघारी प्रती जैशी. पाण्यामध्ये मीठ धुण्याचा प्रयत्न केला तर मीठ रूपाने शिल्लक राहत नाही. हाताने चित्र पाहायचा प्रयत्न केला तर चित्र पुसल्या जाईल, चित्र दिसणार नाही. किंवा जागा होऊन स्वप्नाचा अनुभव घ्यायचा म्हटलं तर जागा होऊन स्वप्नाचा अनुभव घेता येणं शक्य नाही. तैसे ज्ञानी जेणे करिता ज्ञातव्या ते पाहणे, जाणताना जाणणे जाणावे उरे. तसं या ज्ञानाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याला पाहण्याकरता जायचं म्हटलं तर ते ज्ञान काय करतं. ज्ञानोबाराय पंढरपूरला भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता गेले. माऊली दर्शनाकरता पांडुरंग परमात्म्याच्या रवळामध्ये गेले. पांडुरंग निरखित गेली येऊ, पाहेत व तन्मय झाली येऊ. परमात्मा तिथं दर्शनाकरता गेले आणि दर्शनाकरता गेल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात ज्याचं दर्शन घ्यायचंय आणि मी जो दर्शन घेणार आहे
दोघात आमच्या भेद नसून आमचं आणि या परमात्मेचं स्वरूप एकच आहे, किंवा त्रिपुटीचा बाध करून त्या परमात्मेचं दर्शन केलं जातं. ज्ञानोबारायचा अभंग आहे ना, पाहता पाहणे दुरी सारुनिया. ज्ञानोबारा तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया. ज्ञानोबारा म्हणतात मी तो परमात्मा पाहिला, त्याचं मी दर्शन घेतलं, पण दर्शन घेण्याची पद्धती ज्ञानोबारा सांगतात पाहता पाहणे दुरी सारुनिया तो परमात्मा पाहिला. म्हणजे त्रिपुटीचा बाध करून अर्थात तो परमात्मा माझ्याहून भिन्न नसून तो मीच आहे, अर्थात माझंच ते स्वरूप आहे, हे दर्शनाची एक प्रकारची प्रक्रिया आहे. दर्शन कशाला म्हणतात? ज्ञानोबाराची पुढे ओवी आलेली 18व्या अध्यायामध्ये, देखीजे नान देखीजे आयशी जे दशा निपजे ते ते दर्शन माझे साचोकारे. हे खरं दर्शन आहे. मग ते ज्ञान, ज्या ज्ञानाचा उदय झाल्यानंतर, जे ज्ञान सात्विक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर या ज्ञातव्याला ज्ञात्याला पाहिल्यानंतर जाणताना जाणणे जाणावे उरे, अर्थात त्रिपुटीचा बाध होतो असं ते ज्ञान आहे. पै सोने आटोने लेणे न काढिते आपुली आयनी, का तरंग न घेपते पाणी गाळूने जैसे. सोने आटोने लेणी न घेपी जती, आपुल्या आईने अलंकार आहे, सोन्याचा अलंकार आहे. पंढरपूरमध्ये कार्तिक यात्रेमध्ये आता कार्तिक वारी आलेली, 10 रुपयाला 3 वस्तू, 10 रुपयाला 3 वस्तू, 10ला 3, 10ला 3, 2 साखळी एक अंगठी, 2 साखळी एक अंगठी. पंढरपुराच्या वळवंटात आपण ऐकतो, सतत आपण ऐकतो. एक मनुष्य त्या 10 रुपयाच्या 3 वस्तू घेतल्या, 2 साखळ्या आणि एक अंगठी, आणि पुन्हा सोनार गल्लीमध्ये आला. पांडुरंगाच्या मंदिराच्या पाठीमागं सोनार गल्ली, सोन्याचे दुकान आहेत. सुवर्ण गल्लीमध्ये आला, घोंगड गल्ली आहे, सोनार गल्ली आहे, अशा अनेक गल्ली आहेत पंढरपुरामध्ये. तिथे आला आणि तिथे आल्यानंतर एका दुकानामध्ये शिरला. सोनाराच्या दुकानात गेला तो. गेल्यानंतर त्याने ती अंगठी पाहिली, त्याला आवडली. अंगठीची किंमत किती हो? ती म्हणे 15,000. 15,000 म्हटल्यानंतर तुम्हाला रोजगारच झाला. अरे 10 रुपयामध्ये मी 3 वस्तू आणल्या, 2 साखळ्या आणि एक अंगठी, आणि या अंगठीची किंमत 15,000, 15 रुपये नाही. तो म्हटला का हो? 10 रुपयाच्या या 3 वस्तू मी आणलेल्या आहेत, 2 साखळ्या आणि एक अंगठी, आणि ही फक्त तुमच्या एका अंगठीची किंमत 15,000 रुपये कशी? तो म्हटला कसली साखळी कसली अंगठी दाखवली. तो म्हटलं ही जी अंगठी आहे ना, या साखळ्या ज्या आहेत ना, या नेकलेसच्या जो खोट्या आहेत, आणि ही जी अंगठी ना, ही अंगठी सोन्याची आहे, ही सोन्याची अंगठी. ती म्हणे तुमचं सोनं काढून घ्या, नुसती अंगठी द्या आम्हाला. काढता येईल का? अंगठीतलं अलंकारातलं सोनं काढून जसं अलंकार देता येत नाही, त्याप्रमाणे किंवा पुढे ज्ञानोबा आणखी उदाहरण देतात का, तरंग न घेपिजती पाणी गाळूनी जैसे. एक मनुष्य एकाला सांगितलं जा लाट घेऊन ये पाण्याची. तो समुद्रावर गेला, बकेट घेऊन गेला. जशा लाटा येतात तशा बकेटात लाटा धरू लागला, पण बाजूला आला की लाट लुप्त व्हायची, नाहीशी व्हायची, नष्ट व्हायची. पुन्हा त्याने ते पाणी समुद्रात टाकायचं, पुन्हा लाट घेण्याचा प्रयत्न करायचा. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्याचा तो कार्यक्रम चाललेला एका माशा पकडणाऱ्या कोळ्याने पाहिला. त्याला वाटलं हे माशीच पकडतं काय की. जवळ आला, म्हणे बाबा दुःख करू नको, हे 2-4 माझ्या जवळचे मासे घे. तो म्हटला अहो मी माळकरी आहे, मी मासे पकडत नाही. हे मला माझ्या गुरुने सांगितलं की या बकेटात तू लाट धरून आण. मग सापडले का लाट? त्याला तेव्हा कळालं की ही लाट धरण्याकरता आलंय. अरे बाबा, तो म्हटला लाट धरण्याकरता आलो, मी धरण्याचा प्रयत्न करतोय सकाळपासून, पण या बकेटीत लाट येतच नाही, पाणीच येतंय. तो म्हटला पाणी सोडून लाट तुला घेता येणार नाही, तुला लाट पाहिजे असेल तर पाण्याचा स्वीकार करावा लागेल. ज्ञानोबा बोलतात की का तरंग न घेतीच ती पाणी गाळून जैसे. पाणी गाळून तरंग जसा घेता येत नाही, तैशी जया ज्ञानाची हाता न लगीशी दृश्य कथा. ते ज्ञान तसं जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर दृश्य कथा नलगेची दिसणारा जो सगळा प्रपंच आहे तो भेदरूपाने प्रतीतीला येत नाही. अर्जुना, हे संपूर्ण दिसणारा प्रपंच आहे ना, तो प्रपंच त्याला भेदात्मक दृष्टीने दिसत नाही, तर एक अभेदात्मक परमात्म्याचंच दर्शन त्याला होतं. ते ज्ञान, असं जे ज्ञान आहे ना अर्जुना, ते सात्विक ज्ञान आहे असं तो जाण. आरिसा पाहो जाता कोडे जैसे पाहतेची कारेगे पुढे, तैसे ज्ञेय लोटोणी पडे ज्ञाताचे. जे उदाहरण दिलेले ज्ञानोबारायांनी, कसं ते ज्ञान आहे की ज्या ज्ञानाने कशा प्रकारची वृत्ती होते, जसं आरशात पाहिल्यानंतर कोडाने, कौतुकाने किंवा आवडीने. आरशात पाहण्याची सुद्धा काय आवड असते माणसाला. परमपूज्य गुरुवर्य घोले बाबा सांगायचे, काय बाबा माणसं आरशामध्ये पाहतात सतत. घरात उठल्याबरोबर आरशात पाहतात, तेवढ्यावर समाधान होत नाही. घराच्या बाहेर येत असताना आरशात पाहतात, घराच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा आरसा पाहिजेच ना, म्हणून खिशात छोटा आरसा ठेवतात. आता अलीकडे तर त्या आमच्या माता भगिनींच्या पर्समध्ये तो कंपनीने आरसाच चिकटवलेला आहे.
कुठेही महाराज काही काही लग्न प्रारंभाला आमच्या भगिनी माता चालल्यात, मग पाहिलेलं आहे मी आपल्याला कुठेही महाराज. ते पाहत असताना मग असं पर्समध्ये अनुभवी अंगाला आले अंग असं नाही बरं, आणखी नाही ते, पण पाहिलेलं आहे असं की त्या पर्सला आरसे छोटे छोटे, मग कुठेही बसलं की ती लिपस्टिक लावायची असली की मग तो आरसा काढतात, किंवा थोडं ते लावलेले जे पावडर आहे ते त्याच्यावरून जर वगळ आले पुन्हा ते पावडर लावण्याकरता आरशात पाहायचं, पुन्हा केस इकडे तिकडे गेले की ती विंचरण्याकरता पुन्हा आरशात पाहायचं. एवढं प्रेम आरशावर, किती प्रेम. गुरुवारी घोले बाबा म्हणायचे, काय तिकडे विनोद झाला मला काय ऐकायला आलं नाही बरं का. एवढं प्रेम आरशावर माणसाचं, किती प्रेम असावं. खिशात आरसा वागवतील यात नवल नाही, काही काही माणसाच्या संडासमध्ये सुद्धा आरसा बसवलेले, एवढं प्रेम आरशावर. आरसा पाहू जाता कोडे, कोडे म्हणजे आवड किंवा कौतुक. कौतुकाने जर आरशाला पाहायला गेलं तर जसा पाहणाऱ्याचंच प्रतिबिंब त्या आरशामध्ये पडतं, तसं कौतुकाने या ज्ञानाचा उदय झाल्यानंतर त्या ज्ञात्याला, त्या ब्रह्माला, परमात्म्याला पाहण्याकरता जायचं ठरलं, तो जर जाऊ लागला तर तो ज्ञाता ज्ञेय लोटणी पडे, ज्ञाताची जय. ज्ञाताच तो ज्ञेयाला बाजूला करून ते दुसरं तिसरं कोणतंही स्वरूप नसून ते माझंच स्वरूप आहे अशी त्याला त्या सात्विक ज्ञानाने अनुभूती येते. पुढती तेची सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन हे असो ऐक चिन्ह. अर्जुना ते सात्विक ज्ञान आहे, ते सात्विक ज्ञान आहे असं म्हणत नाहीत बघा ज्ञानोबर आहे, तेच सात्विक ज्ञान की ज्या ज्ञानाने स्वतःच्या स्वरूपाची अनुभूती, दृढानुभूती, अपरोक्षानुभूती येते, तेच सात्विक ज्ञान, तेच सात्विक ज्ञान आहे. ते सात्विक ज्ञान म्हणजे मोक्षरूपी लक्ष्मीचं एक प्रकारचं मंदिर आहे हे असो. अर्जुना खूप झालं, भरपूर विस्तृत वर्णन केलं या सात्विक ज्ञानाचं. आता तुला राजसाचं लक्षण सांगतो, ते ऐक. पृथ्वत्वेन तो यज्ञानम नाना भावान पृथक्विदान वेत्ति सर्वेषु तरी पार्था परियेस जे ज्ञान राजस जे भेदाची कास धरुणी चाले. ज्ञानेश्वर महाराज रजोगुणी ज्ञानाचं लक्षण सांगत असताना म्हणतात, अर्जुना ते राजस ज्ञान आहे की जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भेदाची कास धरुणी चाले. ज्या ज्ञानामध्ये भेद भरलेला आहे, भेदाचा आश्रय करूनच जे ज्ञान चालतं, प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये भेदच पाहतं, ते ज्ञान राजस आहे. विचित्रता भूताची या आपण आतोनी ठिकरिया बहुचकै ज्ञातया आणि जे हे जे जगामध्ये विचित्र भूत आहेत, वेगळे वेगळे भेद यांचा, या भूतांचा जी विचित्रता आहे, आणि आपण आतोनी ठिकरिया त्यांच्या विचित्रतेमुळे, त्यांच्या भेदामुळे त्याच्या अंतःकरणात असलेलं ज्ञान सुद्धा त्या ज्ञानाच्या सुद्धा ठिकऱ्या झालेल्या आहे, किंवा त्या ज्ञानाच्या भेदामुळे संपूर्ण जगत त्याला भेदमय आहे. वेगळ्या हे प्राणी वेगळे आहेत असंच त्याला प्रतीतीला येतं. त्याला एक प्रकारचा चकवा, बहुचकै ज्ञातया आणि जेने, तो जीव त्या ज्ञानाने भ्रमिष्ट होऊन फिरत आहे. जैसे साचा रूपा आड घालून विसराचे कवाड मग स्वप्नाचे काबाड वैरी निगरा. जसं झोपी गेल्यानंतर साचा रूपा आड, आपलं हे जे जागृतीतलं स्वरूप आहे, हात पाय वगैरे हे जे शरीर आहे, झोपी गेल्यानंतर आपल्या या स्वरूपाचा किंवा झोपीत स्वप्न पडल्यानंतर त्या स्वप्नाच्या ओझ्यामुळे आपल्या किंवा झोपीचं कवाड, विसराचं कवाड एक प्रकारचं आपल्या स्वरूपाच्या आड आल्यामुळे आपल्या स्वरूपाचा जसा आपल्याला या शरीराचा विसर पडतो, तसं अर्जुना या ज्ञानाचा उदय झाल्यानंतर, अर्थात या रजोगुणी ज्ञानाचा उदय झाल्यानंतर त्याला आपल्या सच्चित आनंद स्वरूपाचा विसर पडतो. असं ते ज्ञान आहे. आणखी ज्ञानोबरा उदाहरण देतात पुढे. तैसे स्वाज्ञानाचे पवळी बाहेरी मिथ्या मोहाचे खळी तिही अवस्थांचे वह्याळे दावेजे जीवा. अर्जुना ते जे सात्विक ज्ञान आहे ना, स्वज्ञानाचे पवळी बाहेरी, त्या सात्विक ज्ञानाला या अध्यात्म ज्ञानाच्या बाहेर, पवळी बाहेरी मिथ्या मोहाचे खळी, मिथ्यारूपी जो हा मोह आहे त्या मोहाच्या प्रांगणामध्ये स्वप्न, जागृत, सुषुप्ती आणि स्वप्न या प्रकारचा खेळ त्या जीवाला दाखवते. अर्थात हे तीन गुण या त्या जीवाला जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती हाच खेळ ते ज्ञान दाखवतं. अलंकारपणे झाकले बाळका सोनेका जैसे वाया गेले तैसे नामे रूपे दुरावले अद्वैजया. कशाप्रमाणे एखाद्या बालकाच्या अंगावरती अलंकार घातल्यानंतर ते अलंकार सोन्याचे आहेत, पण त्या बाळाला जर विचारलं का रे बाळा हे काय आहे, तो म्हणतो अंगठी आहे. हे काय आहे, हे लॉकेट आहे. कमरेला काय आहे, हा कटदोरा आहे, सोन्याचाच आहे. पण त्याला जसं त्या अलंकाराच्या भेदामुळे
सोन्याचा परिचय होत नाही, किंवा तैशी नामरूपी दुरावले अद्वय जया, त्या बालकाला जसं त्या सोन्यामुळे, त्या अलंकारामुळे सोन्याचा परिचय होत नाही, सोनं त्याला प्रतीतीला येत नाही, तैसे नामीरूपी दुरावले अद्वय जया, या नामरूपात्मक जगाकडे पाहिल्यानंतर त्या रजगुणी ज्ञान संपन्न असलेल्या जीवाला अद्वय असलेला परमात्मा, तो अद्वय असलेला परमात्मा त्याची अनुभूती येत नाही, तर सगळं द्वैतच दिसतं. अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी अनोळख झाली मुढा, वन्नी झाला कानडा दीपत्वासाठी. घट जो आहे, घट ज्याला आपण मडकं म्हणतो, परळ म्हणतो, तो घट, त्या घटाला उपादान कारण माती आहे. मातीपासून तो उत्पन्न झालेला आहे. त्यातली माती जर बाजूला केली तर घट राहणार नाही. म्हणजे त्याला आधारभूत असणारी माती आहे, मातीपासूनच तो उत्पन्न झालेला आहे. पण त्या घटाला आपण माती न म्हणता आपण त्याला घट म्हणतो. अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी अनोळख झाली मुढा, मूढ मनुष्य, अज्ञानी मनुष्य त्याला माती न म्हणता तो घट म्हणतो, हा घट आहे. किंवा आता बरेच दिवे लागतात दीपवळ्यामध्ये, बरेच लोक दिवे लावतात, दिवे म्हणजे या पंत्या लावतात. दिवे लावल्यानंतर ती पंथी आहे वास्तविक पाहता. एखाद्याला विचारलं की हा काय आहे, तो म्हणतो हा दिवा आहे. पण त्या दिव्याचंही प्रकाशन ज्याने केलं तो अग्नी आहे. पण त्या दीपाकरता जसा अग्नी मूढ माणसाला लुप्त होतो, म्हणजे मनुष्य अग्नीला पाहत नाही, अग्नीने ज्याचं प्रकाशन केलं तो दिवा आहे, पण तो त्या दिव्याला पाहतो पण त्या अग्नीला पाहत नाही. तसं या जगाचं प्रकाशन ज्या परमात्मेने केलं, नवे नवे या जगाचं प्रकाशन चंद्र सूर्य वगैरे हे तारे करतात, पण त्या चंद्र सूर्या ताऱ्यांचंही ज्याने प्रकाशन केलं, यदादित्य गतम तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रवशी अच्छाग्नवत तेजो विद्धिमामकम, असा जो परमात्मा आहे, या संपूर्ण विश्वाचं त्रैलोक्याचं प्रकाशन करणारा, तो परमात्मा मात्र आपल्याला दिसत नाही, जगत दिसतं दीपाप्रमाणे. त्याला आपण दीप म्हणतो, पण दीपालाही प्रकाशन ज्या अग्नीने केलेलं आहे, तो अग्नी जसा कानडा म्हणजे अपरिचित होतो, त्याप्रमाणे का वस्त्रपणाचेने आरोपी, मूर्खापंथी तर तो हरपी. का वस्त्रपणाचेने आरोपी, हे काय आहे? इकडे बघा, हे काय? उपर नाही, मीच म्हणतो आता, उपर नाही. वस्त्रपणाचेने आरोपे, मूर्खाप्रती तंतू हरपे, मूर्खाप्रती तंतू हरपे. वास्तविक पाहता हे उपर नाही का तंतू आहे का कापड आहे? तंतूच आहे. आता इथं विचारणं म्हणजे माझाच मूर्खपणा आहे. तरी सुद्धा एक थोडं काहीतरी विनोद केला पाहिजे. खेड्यागावामध्ये असतं तर खूपच रंगवलं असतं, पण इथं काय बोलताच येत नाही. हे वस्त्र आहे, सर्वसामान्य अज्ञानी माणसाच्या दृष्टीने आपण याला कोणाला दाखवतो, हे उपरण आहे म्हणणार, हे धोतर आहे म्हणणार. पण या उपरण्याच्या या काठापासूनचे त्या काठापर्यंत जर आपण सूक्ष्मत्वाने पाहिलं तर तंतूशिवाय दुसरं काहीच नाही. त्यातले तंतू जर बाजूला काढले तर पट शिल्लक राहत नाही. तंतूनेच तो पट तयार झालेला आहे. पण मूढ माणसाला ते तंतू असताना जसे त्या तंतूवरती त्या पटाचा आरोप जसा जो करतो, नाना मुग्धा पट लोपे दावुनी चित्र, किंवा त्या पटावरतीच एखादं चित्र काढलं तर ते चित्र जसं पटाला झाकून टाकतं, त्या पटाचं ज्ञान होऊ देत नाही. तैसी जया ज्ञाना जाणोनी भूत व्यक्ती भिन्ना, ऐक्यबोधाची भावना निमोनी गेली. अर्जुना, तसं ज्या रजोगुणी ज्ञानाने भूतव्यक्ती भिन्ना जाणोनी ऐक्यबोधाची भावना निमोनी गेली, या भूताच्या विचित्रतेमुळे, या भूताच्या वेगळेपणामुळे जी ऐक्यबोधाची भावना आहे, सर्वम खलविदम ब्रह्म नेहनानास्ति किंचन, ही जी अनुभूती आहे, ती अनुभूती रजोगुणी ज्ञानामध्ये निमोनी गेली, म्हणजे नष्ट झाली या रजोगुणी ज्ञानामुळे. मग इंधनी भेदला अनळ, फुलावरी परिमळ, काजळ भेदे सकळ चंद्र जैसा. कशा प्रकारे ज्ञानोबा उदाहरण देतात, जैसा काष्ठाच्या लाकडाच्या भेदामुळे आपण अग्नीमध्ये भेद मानतो, वास्तविक पाहता अग्नीत भेद नाही, पण काष्ठाच्या लाकडाच्या भेदामुळे अग्नीमध्ये भेद मानतो, किंवा फुलाच्या भेदामुळे परिमळात भेद मानतो, म्हणजे सुगंधामध्ये भेद मानतो. किंवा ही विहीर आहे, विहिरीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, ही नदी आहे, हा ओढा आहे, त्यात पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब, त्या प्रतिबिंबामुळे किंवा त्या पाण्यामुळे चंद्रामध्ये जसा भेद मानतो, तसं तैसे पदार्थ भेद बहुवस, जाणोनीत लहान थोर वेश, आतले ते राजस ज्ञान येथ. तसे हे पदार्थ जे आहेत, हे जे प्राणी मात्र आहेत, जळचंत चेतन जेवढे पदार्थ आहेत,
त्या पदार्थाच्या भेदामुळे, त्यांच्या वेगळेपणामुळे, त्या राजस ज्ञानाने, त्यांच्या लहान थोर वेशामुळे, लहान मोठेपणामुळे आपणही तसाच त्याच्यात भेद मानला. या रजोगुणी ज्ञानामुळे त्याच्यात आपण भेद माना. आतले ते राजस ज्ञान येतं. या पदार्थामध्ये भेदाला, हे पदार्थ भेदरूपाने प्रतीतीला येण्यास कारण ते राजस ज्ञान आहे असं तू जाण. आता तामसाचे हे लिंग सांगेन ते ओळख चांग सदानंद सिंग. अर्जुना, आता खूप राजसाचंही लक्षण खूप सांगितलं, सात्विक ज्ञानाचाही विस्तार खूप झाला. आता तामसाचे लिंग, तामसाचं लक्षण तुला सांगतो. अर्जुन म्हणाला असेल, देवा आता कशाला तामसाचं लक्षण सांगता, हे रजोगुणी ज्ञान ऐकूनच मी तर थंड झालो, तामसाचं लक्षण सांगू नका. ज्ञानोबाराय बोलतात, अर्जुना तामसाचं तमोगुणी ज्ञानाचं लक्षण तुला मी याच्याकरता सांगतोय. कशाकरता? डावला वया मातंग सदन जैसे. तामसाचे लिंग त्याज्यते त्याच्या वया लागी, जाणावी जरी अनुपयोगी. जे त्याज्य आहे याचा का त्याग करायचा, त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे ना. ज्या वस्तूचा त्याग करायचा आहे त्याचा का त्याग करायचा आपण, त्याच्याकरता त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. तसं या तामस ज्ञानाचा त्याग कशाकरता करायचा, जसं रजोगुणी ज्ञानाचा त्याग करण्याकरता रजोगुणी ज्ञानाचं यथार्थ स्वरूप ज्ञानोबारायांनी कथन केलं, तसं तमोगुणी ज्ञानाचा सुद्धा त्याग करण्याकरता तमोगुणी ज्ञानाचं लक्षण, तमोगुणी ज्ञानाचं चिन्ह तुला सांगणार आहे. कशाप्रमाणे? डावला वया मातंग सदन जैसे. विशिष्ट प्रकारच्या एका गावाच्या बाहेर एका माणसाला काढलेलं असतं. त्या वर्णातील माणसाचं घर एखाद्या सज्जन माणसाला, एखाद्या वारकऱ्याला, त्या वारकरी त्या घरामध्ये जाऊ नये, कारण त्या घरातली माणसं अशुद्ध आहेत. जे खाऊ नये ते खातात, जे पिऊ नये ते पितात, त्यांचं आचार भ्रष्ट झालेली ती माणसं आहेत. मग एखादा वारकरी तिथे जाऊन पाणी पिऊ नये, ती परमार्थिक माणसं नाहीत. म्हणून एखाद्या वारकऱ्याला, सज्जन पुरुषाला त्या घराचा जसा निर्देश करून दिला जातो की या घरामध्ये तुम्ही जाऊ नका, तशा प्रकारे अर्जुना या तामस ज्ञानाचा निर्देश, याचा त्याग करण्याकरता त्याचं लक्षण मी तुला सांगणार आहे. ते आता ऐक. यत्तु कृत्सक वदे कस्मिन् कार्ये सक्तम हेतुकम तरी किरीटी जे ज्ञान हिंडे विधीचे निवस्त्रेहीन श्रुती पाठीमोरी नग्न म्हणून तया. हे किरीटी, हे अर्जुना, जे ज्ञान विधीचं वस्त्र बाजूला करून, म्हणजे वस्त्रहीन होऊन जे नग्न अवस्थेमध्ये संपूर्ण जगामध्ये फिरतंय, आणि त्या नग्न ज्ञानाला, म्हणजे विधीचं त्याने वस्त्र घातलेलं नाहीये, श्रुतीने जे सांगितलेलं आहे हे करा. अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती नाही, श्रुती परोती माऊली जगा. श्रुती ही आपली आई आहे, अहितापासून बाजूला काढते आणि हित देऊन आपलं उत्कर्ष वाढवते. हे हित आहे, हे तुम्हाला करणीय आहे असं जे श्रुतीने सांगितलेलं आहे, हे प्रकारचं श्रुतीचं हे विधीचं वस्त्र आहे. पण त्या श्रुतीचं विधीचं वस्त्र बाजूला करून हे ज्ञान नग्न झालं महाराज. आणि हे ज्ञान नग्न झाल्यामुळे श्रुतीसुद्धा या ज्ञानाकडे, या ज्ञानाला लाजली आणि पाठीमोरी झाली, याच्याकडे पाहत नाही श्रुती. येरी ही शास्त्रबाई हे कारी जे निंदेचे विटाळवरी बोळविलेशे डोंगरे मिलेंच धर्माच्या. असं जे ज्ञान आहे ना अर्जुना, श्रुतीने तर त्या ज्ञानाचा नग्न ज्ञान आहे म्हणून त्याग केलाच, पण श्रुतीसंमत इतर जे शास्त्र आहेत त्या शास्त्राने सुद्धा जे निंदेचे विटाळवरी बोळविलेशे डोंगरी मिलेंच धर्माच्या, निंदारूपी हे निंद्य ज्ञान आहे, हे अशुची ज्ञान आहे. म्हणून मिलेंचरूपी, मिलेंच एक स्वतंत्र जात आहे. त्या दिवशी आपल्याला पूज्यती श्री तात्यांनी सांगितलेले, पूर्वीच्या काळामध्ये मिलेंच एक स्वतंत्र जात होती. ती जात बहुतेक कुठंतरी गावाच्या बाहेर दूर अशी डोंगरामध्ये राहत असेल. असं जी ओसाड मिलेंच धर्माची जी जागा आहे, ओसाड मिलेंच धर्माचा जो परिसर आहे, त्या परिसरावर म्हणजे त्यांना वाळीत टाकलेलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये लोकांना. त्या तसं या ज्ञानाला श्रुतीने, शास्त्राने हे अशुद्ध ज्ञान आहे, हे त्यजनीय आहे, हे निंद्य आहे. म्हणून या ज्ञानाचा सगळ्या शास्त्राने, श्रुतीने त्याग केलेला आहे. जे गा ज्ञान ऐसे गुणग्रहे तामसे घेतले भोवे पिसे होऊनिया. अर्जुना, जे ज्ञान असं आहे, गुणग्रहे तामसे घेतले भोवे पिसे होऊनिया, ज्या ज्ञानाला ही तमोगुण रूपी एक प्रकारचा राक्षस भूत लागलेला आहे, आणि हे तमोगुणी भूत लागल्यामुळे हे ज्ञान एवढं भरकटत फिरतंय अर्जुना. पूर्वीच्या काळामध्ये भूत होते, आता भूत कुठे गेले हेच कळत नाही महाराज, कारण हेच भूत एवढे वाढलेले आहेत. त्या भूताच्या जागेवर आपण अतिक्रमण केलंय, म्हणजे स्मशानभूमीमध्ये सुद्धा आपण घरं बांधलेली. मग ती भूत स्मशानभूमीमध्ये राहतील कशाला? भूतच राहिले नाही.
पण पूर्वीच्या काळामध्ये लहानपणी आम्ही पाहिलेलं आहे की एखाद्याला जर पिशाच्य लागलं, भूत लागलं, तर तो मनुष्य रात्रीच्या वेळेस किंचाळ्या मारत मारत खूप दूरवरती अरण्यात जंगलामध्ये जायचा, ओरडायचा. 10 माणसाने जरी त्याला धरून दाबण्याचा प्रयत्न केला तरी 10 माणसाला सुद्धा तो मनुष्य आटोपायचा नाही महाराज. तो 10 माणसाला फेकून द्यायचा आणि ओरडत फिरायचा. असा भूत झपाटल्यानंतर त्याची अवस्था होते. तसं हे तमोगुणी रूपी भूत, हे तमोगुणी रूपी पिशाच्य या ज्ञानाला लागल्यामुळे ते ज्ञान त्या भूत लागलेल्या माणसाप्रमाणे भरकटत फिरतंय. जे स्वैरिके बाधनेने पदार्थी निषेधन म्हणे निरोपिरे जैसे शुणे शून्यग्रामे. मग असं भरकटत फिरल्यामुळे, त्याला तमोगुण रूपी भूत लागल्यामुळे जे स्वैरिके बाधनेने आपल्या संबंधी, जे आपल्या शरीरासंबंधी जे नातेवाईक आहेत त्याचा बंध मानत नाही. पदार्थी निषेधन म्हणे, कोणताही पदार्थ त्याच्या समोर आला की मग हा त्यजनीय आहे, हा पदार्थ ग्रहणीय आहे याचा विचार ते ज्ञान करत नाही. 13व्या अध्यायामध्ये अज्ञानी पुरुषाचे लक्षण सांगत असताना ज्ञानोबा बोलतात, वैशेचिनी उवाये, वयाच्या उन्मत्तपणाने, संपत्तीचिनी सावाये, संपत्तीच्या साह्याने, सरकटीत वैशेचिनी उवाये, संपत्तीची सावाये, शव्याशव्य जाय सरकटीतचे, नकारावे ते करी असंभाव्य मणिधरी, हा नकारावे ते करी असंभाव्य मणिधरी, चिंतू नये ते विचारी जयाची मती, रिघे जेत निर्घावे, मागे जे न घ्यावे, स्पर्शे जेथ न लागावे अंगबन, न धरावा तो संग, न लगावे तेथ लाग, नाचरावा तो मार्ग आचरे जो, नायकावे ते ऐके, जे ऐकू नये ते ऐकतो, न बोलावे ते बके, जे बोलू नये तेच बोलतो महाराज. परी दोष होतील हिन देखे प्रवर्तता. ज्या माणसाच्या अंतकरणामध्ये सात्विक ज्ञान प्राप्त झालेलं आहे, वास्तविक पाहता त्याची इंद्रियच ते असं टाकून देतात. आपली मागं चिंतन झालेलं आहे. नायकाने ते कानाची वाळी, कानच टाकून देतात महाराज. जे ऐकायचं नाही ते कानच सोडून देतात. न बोलणे ते जिभची टाळी, नायकाने ते कानाची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, जे पाहायचं नाही ते दृष्टी सोडून देते, अवाच्य ते टाळी जिभची गा. पण याचं असं नाही महाराज, याचं असं नाही. हे ज्ञान असं आहे, हे ज्ञान ज्याला प्राप्त झालं, ज्याच्या हृदयामध्ये या ज्ञानाचा उत्कर्ष आहे, ते ज्ञान जे पदार्थी निषेधन म्हणे हे निंद्य आहे, शास्त्रबाह्य आहे. हे खाऊ नये, हे पिऊ नये. ज्या पदार्थाचा, ज्या वस्तूचा शास्त्राने निषेध केलेला आहे, त्याग करण्याकरता सांगितलेला आहे, म्हणून हे त्यागलं पाहिजे. ते मात्र त्याग करत नाही. पदार्थी निषेध न म्हणे, कशाप्रमाणे निरोपिले जैसे सुने शून्य ग्रामे. एखादं कुत्र, एखादा जर पूर्वीच्या काळामध्ये तलाव वगैरे एखादा करायचा असेल तर त्या ठिकाणी गाव जर असेल तर गाव त्याचं पुनर्वसन केलं जायचं. ते गाव संपूर्ण वसाड पडायचं आणि त्याला त्या गावाला कुठंतरी एक जागा दिली जायची, घरं बांधून दिले जायचे. मग अशा वसाड गावामध्ये एखादं कुत्रं सोडल्यानंतर ते जसं हे घर आमक्याचं आहे, ते घर तमक्याचं आहे, या घरात जाऊ नये, ते कुत्रं जसं विचार करत नाही. कोण? कुत्रं विचार करत नाही. या घरात हा पदार्थ आहे, किती दिवसाचा आहे, सडलेला असेल, खाऊ नये असं कोण बोलतं? कुत्रं विचार करत नाही त्याचा महाराज अजिबात. जे तोंडाला पडून ते घेत राहतं, जिथं झोप येईल तिथं झोपत राहतं, जिथं लोळू वाटेल त्या घरात लोळत राहतं. तसं हे ज्ञान तमोगुणी ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे, तसा हा जीव जे दिसेल ते निषिद्ध आहे का विहित आहे का याचा विचार न करता ते घेत राहतं, त्याचा स्वीकार करतं. फक्त त्याच्या तोंडातून काय सुटतं ज्ञानोबा पुढे सांगतात, तया तोंडी जे नाडळे का खाता जेने पोळे, तेची एक वाळे घ्यायची ते. त्याच्या तोंडासमोर म्हणजे त्याच्या दृष्टीसमोर जो पदार्थ येणार नाही त्याचाच त्याग करतं ते. का खाता जिने पोळे, घास तोंडात घेतल्यानंतर चटका जिबीला बसल्याबरोबर त्याचाच तेवढा त्याग करतं. ज्ञानोबारांनी मागं उभी घेतलेली आहे. एवढे काही माणसं त्या राजसहाराचं मला वाटतं वर्णन करत असताना एवढे उष्ण मागतात. अतिशुक्ती अलंकार केलेला ज्ञानोबारांनी. वाफेची अशी गे वातीही लाविल्या लागे, तैसे ऊन मागे राजस होतो. अतिशुक्ती अलंकार आहे. वास्तविक पाहता वाफेवर जर आपण वात धरली, आता दिवे लावायचे, एखाद्याकडे काडीपेटी नाही, दुकानं बंद झालेली आहेत दीपोळ्याच्या दिवसात, म्हटले आताच स्वयंपाक केलेला आहे, त्या स्वयंपाकावरून खिचडी केली, त्याची वाफ निघाली, त्याच्यावर वात धरा, त्याच्यावर पेटेल. वाफेवर कधीही वात लागत नाही. पण ज्ञानोबराचा हा अतिशुक्ती अलंकार आहे. वाफेची अशी गे वातीही लाविल्या लागे, तैसे ऊन मागे. तेवढं ऊन मागतो महाराज, तेवढं गरम मागतो. मग तोंडात घेतल्याबरोबर त्याला चटका बसला की तेवढंच त्याग करतो. ज्याच्यासमोर जे येणार नाही आणि त्याच्या तोंडाला जे पोळल चटका बसेल त्याचाच त्याग करतो. आणि पण बाकी मात्र
तेच एक वाळे, त्याचा त्याग करतो. येर घ्यायची ते, बाकी सगळं तो घेत राहतो, बाकी कशाचा त्याग करत नाही. कशाप्रमाणे? पै सोने चोरिता उंदीर, न म्हणे थर विथर, नेणे मांस खाईर काळे गोरे. बघा, मला आता कळालं, म्हणजे उंदर सुद्धा सोनं चोरायचं. मला वाटलं माणसं सोनं चोरतात की काय, उंदीर सुद्धा सोनं चोरतो. तो उंदीर जसा सोनं चोरत असताना हे सोनं, भोसले साहेब, सगळ्यात कमी कॅरेटचं कोणतं सोनं असतं? किती नंबरचं? पूर्वीच्या काळामध्ये 5 कसाचं, त्याचं असं मापन आहे. शुद्ध सोनं असेल तर त्याला 16वा कस ज्ञानोबारायांनी नाव दिलेलं आहे, 15वा कस ज्ञानोबारायांनी. पण आता काय म्हणतात, किती कॅरेटचं? म्हणजे शुद्ध, 100% शुद्ध. आणि सगळ्यात ज्याचा कस कमी आहे ते 23-22 कॅरेटचं. तो उंदीर जसा हे 23 कॅरेटचं आहे, किंवा याच्यात 50% पितळचं आहे, हे 24 कॅरेटचं आहे, हे सोनं 24 कॅरेटचं आहे. ते उंदीर जसा तो विचार करत नाही, तोंडात पडले की तो बिळात घेऊन जातो, तसं नेणे मांस खायर काळे गोरे. मांस खाणारा मांसाहारी व्यक्ती, हे मांस काळं आहे, हे खाऊ नये. अर्थात मांस कोणतंच खाऊ नये, कलज्जम्मा भक्ष्य शास्त्र सांगते. पण ज्ञानोबा म्हणतात हे मांस काळा आहे, हे गोरा आहे, शुद्ध, हे खाऊ नये. तो मनुष्य मांस खाणारा जसा विचार करत नाही, किंवा नाना वना माझी बोहरी, कडसणी जेवी न करी, काळजी तमेरेने विचारी बैसता महासी. आग्नी लागला अरण्याला, आग्नी लागल्यानंतर तो आग्नी जसा विचार करत नाही की आम्रवृक्ष हा आपल्याला फळं देणार आहे, हा सीताफळीचा वृक्ष आहे, हा रामफळीचा वृक्ष, याला जाळू नये, ही येडी बाबळ आहे, हिला जळलं पाहिजे, माणसाला काटे घुसून माणसाला त्रास होतो. पण तो आग्नी तसा विचार करत नाही. जे त्याच्या समोर येईल ते तो आग्नी तो जाळतच राहतो. किंवा जीत मेले न विचारी बैसता मासी. मासी माहिती सर्वांना? नाही माहिती? मासी आपल्या पदार्थावर, सगळ्या पदार्थावर बसते मासी, पण एक पदार्थ असा आहे त्याच्यावर बसतच नाही. कोणता पदार्थ माऊली? विस्तवावर बसतच नाही, विस्तवावर बसत नाही. काय तिला ईश्वराने ज्ञान दिलंय? तिला माहिती त्या विस्तवावर मी बसले की तद्धाम परमम मम, मी शिल्लक राहत नाही. पण ती माशी सगळ्या पदार्थावर बसते. बसत असताना हे जिवंत जनावर आहे, गुर आहे, हे मेलेलं आहे, याचा विचार ती माशी जशी करत नाही, तसं तैशे निषिद्ध सांडूने द्यावे, का विहितादरे घ्यावे, हे विषयांचे नेनावे नेण्याचे जो. तसं हा जो तमोगुणी, एकोवी राहिले का आणखी? हा. किंवा आणखी एक उदाहरण ज्ञानोबा देतात, का वांता का वाढी गेला, साजूक का सडली या, विवेक कावळ्या नाही जैसा. हे ओकलेलं आहे. आताच खीर पिऊन एखादं, जसं कुत्र्याला खीर आवडत नाही असं म्हणतात, म्हणजे आवडते त्याला, आणि ते कुत्रं जर खीर पिलं तर त्याला ती पचत नाही, लगेच ते वांती करतं. एखादं कुत्रं खीर पिल्याने वांती केली, हे ओकलेलं आहे, हे साजूक आहे, साजूक तुपाचं, किंवा शिजलेलं आहे, किंवा हे सडलेलं आहे. हा विवेक जसा कावळ्याच्या ठिकाणी नसतो, म्हणजे ज्याच्या ठिकाणी विवेक नाही तो कावळा आहे असं मला म्हणायचं नाही, पण हा विवेक ज्याच्या ठिकाणी नाही, म्हणजे कावळ्याच्या ठिकाणी हा विवेक नसतो. जिथे जिथे विवेकाचा विचार येतो तिथे तिथे ज्ञानोबारांनी राजहंस पक्षाला घेतलेला आहे, आणि जिथे अविवेकाचा विचार येतो तिथे तिथे ज्ञानोबारांनी कावळ्याला घेतलेला आहे. परमपूज्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन गुरुवर्य घोलेबाबा सांगायचे, बुवा ज्ञानोबारांच्या आवडते असे काही ठराविक पक्षी आहेत, त्यापैकी राजहंस, मोर, कोकिळा हे ज्ञानोबारांचे आवडते पक्षी आहेत. जिथे जिथे पुन्हा महाराज बुवांची आठवण येते बरं का, जिथे जिथे विवेकाचा विचार येतो, जिथे जिथे चिंतन येतं, तिथं तिथं ज्ञानोबारायांनी, बघा तुम्ही अनेक ओव्या ज्ञानोबारांच्या, तिथे तिथं राजहंस पक्षाला घेतलेले ज्ञानोबारायांनी. दुसऱ्या अध्यायामध्ये सलिली पैजैसे एक होऊनी मिळेले असे, परी निवडून राजहंशे वेगळे कीजे. पाणी आणि दूध एकत्र केल्यानंतर त्याचं पृथक्करण, वेगळीकरण करण्याचं सामर्थ्य त्या राजहंसामध्ये आहे, अर्थात विवेकाचा विचार आहे. किंवा 14व्या अध्यायामध्ये एक ओवी गेले, तोडी जेवी झगडे क्षीरनिराचे. राजहंसापुढे चाचूचे आगरडे, तोडी जेवी झगडे क्षीरनिराचे. पाण्याचं आणि दुधाचं भांडण लागलं. कशावरून? सकाळी सकाळी पाणी विचार करू लागलं, हे दूध एवढ्या किमतीने जातं, मला कुणीच विचारत नाही, म्हणून त्या पाण्याने दुधाची संगती केली, मित्रता केली. त्या पाण्याने दुधामध्ये उडी घातली, त्या दुधाने बिचाराने आपला रंग, आपलं वजन सगळं त्याला देऊन टाकलं. पण ते दूध जेव्हा डेअरीवर नेलं त्यावेळेस त्या दुधाचा कस, म्हणजे दुधाचा ती डिग्री आहे ती कमी झाली, भाव कमी आला. ते दूध म्हणू लागलं, या पाण्यामुळे माझं वजन कमी झालं. त्या दोघांचे भांडणं लागले. अहो म्हणे, हे पाणी याच्यामुळं माझं डिग्री कमी झाली. ते पाणी म्हणू लागलं, अजिबात नाही, हे खोटं बोलतंय, हे पाणी आहे, याच्यामुळे माझी डिग्री कमी झाली. दोघांचे भांडणं लागले. तो दूध डेअरीवाला जो मालक होता तो म्हटला,
भांडणं करू नका. त्याने मागचा राजहंस पक्षी काढला, पुढे ठेवला. राजहंस पक्षी पुढे ठेवल्याबरोबर त्या राजहंस पक्षाने फक्त चोचीचा आग्रभाग लावला. तोडी जेवी झगडे क्षीरनिराचे. आग्रभाग लावल्याबरोबर महाराज राजहंस पक्षाला पाहिल्याबरोबर त्या पाण्याने खाली मान घातली. आता आपलं भांडवल पितळ उघडं पडलं म्हटले. ते दूध सगळं राजहंस पक्षाने प्राशन केलं आणि पाणी खाली राहिलं. हा विवेकाचा जो विचार आहे तिथे राजहंस पक्षाचा विचार आहे. म्हणजे जिथे विवेक आहे तिथं राजहंस पक्षाला घेतलेला आहे आणि जिथे विवेक नाही तिथं कावळ्याला घेतलेला आहे. म्हणजे कावळ्याच्या ठिकाणी तो विवेक नाही की हे सडलेलं आहे, हे कुजलेलं आहे, हे वोकलेलं आहे. कावळा याचा कसलाही विचार करत नाही. तैसे निषिद्ध सांडोने द्यावे, का विहित आदरे घ्यावे, हे विषयांचे नेनावे नेनेचे जो. तसं या तमगुणाचं हे तमगुणी जे ज्ञान आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये तमोगुणी ज्ञानाचा उत्कर्ष झालेला आहे किंवा तमोगुणी ज्ञानाला ज्याने त्या तमोगुणी ज्ञानाचा ज्याने आश्रय केलेला आहे, तो तमोगुणी जीव हे निषिद्ध आहे. हे सांडून दिलं पाहिजे, याचा त्याग केला पाहिजे. हे विहित आहे, शास्त्रसंमत आहे. या आपल्याला शास्त्राने याचा स्वीकार करण्याकरता सांगितलेलं आहे. हे घेतलं पाहिजे. विषयांची नावे नेण्याची जो तो विषयाच्या मस्तीमध्ये, विषय सेवन करण्याच्या धुंदीमध्ये त्याचा कसलाही विचार करत नाही. जे तोंडाला पडेल, जे त्याच्या समोर येईल तो सेवन करत राहतो.